एकाला मी बिर्याणी ऑर्डर करतो, तुला करता येत नाही. यांच्याशी खूप दिवसानंतर भेट झाली. परत यांनाच पैसे भरायला लावलं तर हे चांगलं नाही वाटणार. अरे भावा नाही का ना, मला ना अर्जंट घरी जायचंय, आईला मला मार्केटला न्यायचंय. तुम्ही काय करा, तुम्ही जा बिर्याणी खायला, मी आईसोबत जाऊन येतो. अरे थांब, आम्ही त्यासोबत येतो, आईचं काम करून घेऊ, त्याच्यानंतर आपण बिर्याणी खायला येऊ ना. अरे पण मला आईला सोडून पप्पासोबत पण बाहेर जायचंय, तुम्ही जा. अरे मग काय झालं, पहिल्या पप्पाचं काम करू, नंतर आपण येऊ बिर्याणी खायला. अरे भावांनो, तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या वहिनीचं, आज जर तिला नाही भेटलो ना मी तर डायरेक्ट ती ब्रेकअपच करून घेईल. तिला भेटणं गरजेचं आहे, मी जातो बघ. अरे मग एक काम कर ना, मग आम्ही त्यासोबत येतो, तू वहिनीला भेटून घे, आम्ही साईडला उभा राहतो. मग आपण बिर्याणी खायला जाऊ. अरे माझ्याकडे पैसे नाही यार बिर्याणी खायला. अरे मी तुझ्या भरोसा आगर. अरे मी तुमच्या दोघांच्या बसायला आलो. आत्ता जाऊन कळालंय इथं फक्त माझे जेल नाही लागलेले आणि मैत्रीमध्ये पैसा फूट पाडतो. त्यांच्या आईला इथं तर पैसाच नाहीये. याचा अर्थ पैसा गरजेचा आहे पण प्रत्येक ठिकाणी नाही. आणि हा, पैशाने मैत्री नाही चालत, पण मैत्रीमध्ये पैसा चालत राहतो. असे मित्र बिना काही स्वार्थाचेच मिळतात. जिथं स्वार्थ येतो तिथं आपली आपली दिशा वेगवेगळी होऊन जाते.